So hey guys, welcome back to my YouTube channel. Here it's Manjua. So today is day 2 of Mehendi classes, and today I'm gonna teach you borders that we use in Indian Mehendi designs. But first, I'm really sorry that I have brought the video so late of day 2 because I was not well, and there was also Ganesh Chaturthi, so I didn't got the time to shoot the video. Now also I'm having the cold, so ignore my voice, and I hope you will accept my apology. So without wasting time, I will start explaining the borders. So in day 2, I will explain you the borders, how to draw borders. As I told you in the last video in the day 1 that I will explain in Marathi. If those who are not getting, please you can on subtitles and read that. But still if they are not understanding, don't worry, you just pay attention on my hand what I am doing. Okay, so let's start. तर फर्स्ट जी बॉर्डर मी ड्रॉ केली आहे, 4 लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. ॲज आय शोन इन द लास्ट व्हिडिओ तुम्हाला मी लाईन्स डे 1मध्ये दाखवली आहे. सो ज्याने डे 1चा व्हिडिओ नाही बघितला आहे ते प्लीज डे 1चा व्हिडिओ बघा, बिकॉज ते बेसिक आहे आणि ते बेसिक यायला गरजेचं आहे तुम्हाला. आणि जर ते आलं तर तुम्ही हे डे 2 बॉर्डर्सचे डिझाईन्स जे आहे ते तुम्ही एकदम चांगले काढू शकताल. नाहीतर मग इट्स विल बी डिफिकल्ट फॉर यू टू डू दिस. Okay, so first who have not watched the day 1, please first watch that, then you can go with this video. So first 4 लाईन्स काढले आहेत मी, आणि त्याच्यानंतर मधली जी लाईन आहे ती फिल केली आहे, आणि त्याच्यानंतर जी 5th लाईनला आहे त्याला मी हम्प्सची डिझाईन दिली आहे खाली. त्याला मी युजली जी मी फर्स्ट बॉर्डर डिझाईन दाखवली आहे ती आपण हर एका इंडियन मेहंदी डिझाईनमध्ये कंपल्सरी यूज करतो. इट्स नॉट कंपल्सरी, बट सो मेनी ऑफ मेहंदी आर्टिस्ट युजेस इट. ओके, खूप जण यूज करतात ही मेहंदी डिझाईन टू फिल डिझाईन्स. ओके, इफ यू डोंट नो व्हॉट इज हम्प्स, तर हम्प्स म्हणजे जे मी आता यू 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 लाईक तुम्हाला समजण्यासाठी बोलते, यू यू जे आपण काढतो त्याला बोलतात हम्प्स. ओके, आता जी मी काढते ती सेकंड बॉर्डर डिझाईन आहे. फर्स्ट मी सिम्पल ठेवली आहे, 4 लाईन्स, त्याच्यानंतर 5th लाईनला हम्प्स काढून कंप्लीट केली आहे, जी नॉर्मली आपण डिझाईन काढतो एका इंडियन मेहंदी डिझाईनमध्ये फिल करण्यासाठी. त्याच्यानंतर जी सेकंड मेहंदी डिझाईन आहे, सेकंड बॉर्डर डिझाईन आहे. फर्स्ट जी लाईन आहे ती मी फिल केली आहे, त्याच्यानंतर सेकंड आणि 2 लाईन काढून स्मॉल हम्प्सच्या खाली बिग हम्प्स देऊन त्याला खालून फिल केलं आहे. ओके, फिल पण तुम्ही नीट बघून करा, डायरेक्टली फिल नाही करत जायचं आहे, शेपमध्ये फिल करायची आहे. पहिली बॉर्डर फिल करायची आणि त्याच्यानंतर आतली जे एरिया जो राहतो तर त्याच्यात फिल करायचं आहे. डायरेक्टली फिल नका करू, नीट बघा मी कसं फिल केलं आहे तसंच तुम्हाला फिल करायचं आहे. त्याच्यानंतर मी थर्ड बॉर्डर डिझाईन काढते. कन्फ्यूज होऊ नका अजिबात, की पहिली ही बॉर्डर डिझाईन काढली त्याच्याखाली ही मी जी स्पेस ठेवली आहे मध्ये त्याच्यानंतर मी बॉर्डर डिझाईन काढते, मग ते आहेत बॉर्डर डिझाईन. फर्स्ट, सेकंड, थर्ड बॉर्डर डिझाईन काढून झाली आहे, आता मी 4th बॉर्डर डिझाईन काढते. ओके, थर्ड बॉर्डर डिझाईनला जस्ट 4 लाईन्स, हम्प्स अँड डॉट्स कम्प्लिटेड इट. हां, त्याच्यानंतर 4th बॉर्डर डिझाईन आहे, जसं मी स्टार्ट केलं आहे फिलने. तुम्ही असं नाही आहे की मी फर्स्ट लाईन फिल केली आहे तर तुम्हाला पण फर्स्ट लाईनच फिल करायचं आहे. तुम्ही तुमचं ब्रेन यूज करून 4 लाईन्स काढा, मध्ये फिल करा, जसं तुम्हाला आवडेल तसं. त्यानंतर मी जे काढले खाली ब्रॉड यू और यू कॅन से ब्रॉड हम्प्स, वॉट एव्हर, प्रेशर नीट तुम्हाला ठेवायचं आहे. ही पण जी मी आता स्नेक लाईक आय कॅन से स्नेक और झिगझॅग लाईन, ती मी तुम्हाला जी बेसिकच्या फर्स्ट डेमध्ये दाखवेल त्याच्यामध्ये डॉट्स देऊन तुम्ही कंप्लीट करू शकता. सो द नेक्स्ट बॉर्डर डिझाईन इज लीव्स. जे लीव्स आपण काढतो ना, फर्स्ट लाईन काढायची, डॉट द्यायचं आहे, देन पुश इट आउट. लाईन, डॉट, देन पुश इट आउट. प्रेशर द्यायचं आहे आणि मग सोडून प्रेशर पुढे खेचायचं आहे. ओके, सोडताना प्रेशर सोडून द्यायचं आहे, जे बाहेर खेचताना. तुम्ही तुमचंसुद्धा ब्रेन यूज करून तुमच्या आवडती डिझाईन बॉर्डर्समध्ये घालू शकतात. मी काढते तेच नाही, तुम्ही तुमची पण म्हणजे तुमचं डोकं लावा की ह्याच्यात अजून काय छान दिसेल. तुम्ही हम्प्सच्या खाली डॉट देऊ शकतात, ते सुद्धा छान दिसेल. आता ह्याच्यामध्ये जी वेव लाईन आपण काढतो आहे, वेव लाईनमध्ये आता
जसं लीव्ज एका साईडला काढणं, लॉंग लीव्ज, आणि त्याच्या एका साईडला डॉट काढणं, ते पण छान दिसणार. स्वतःचं डिझाईन्स आपण क्रिएट करू शकतो मेहंदीमध्ये. असं नाही आहे आता तुम्ही विचार करताल की मला तर येतच नाही आहे, मला तर काय डिझाईन सुचतच नाही आहे, तर तसं नाही आहे. डिझाईन्स पहिलं नाही सुचत. जसं जसं आपण डिझाईन काढत जातो, जसं जसं आपण शिकत जातो, वी गेट इन्स्पायर बाय रॉंग मिस्टेक्स. आपण जसं चुका करतो त्याच्यामधून आपल्याला शिकायला भेटतं, आपण इन्स्पिरेशन घेतो. आणि असंही नाही आहे की तुम्ही डिझाईन समोरच्याची कॉपी करतायत. यू आर गेटिंग इन्स्पायर्ड अँड यू आर लर्निंग इट. जसे जसे तुम्ही डिझाईन शिकणार तशी तुम्हाला स्वतःच नवीन नवीन आयडियाज येणार की इकडे हे घातलं तर छान वाटणार इकडे. सो आता थिंक करू नका की तुम्हाला आता डिझाईन सुचतच नाही आहे म्हणून तुम्हाला डिझाईन येतच नाही किंवा तुम्हाला मेहंदीच येत नाही. दॅट्स नॉट द पॉईंट. फर्स्ट टाईम आहे, सगळे शिकतात, सगळे इन्स्पायर होतात, सगळे मिस्टेक्स करतात, सगळे लर्न करतात. जसं जसं आपण शिकतो तसं तसं आपण पुढे जाऊन हळूहळू आपल्याला नवीन नवीन आयडियाज यायला लागतात. ओके, तुम्हालाही आयडियाज येणार, तुम्हीही ट्राय करणार आणि तुम्हालाही तुमची आयडियाज आवडणार, तुम्हालाही तुमची युनिक डिझाईन्स बनवता येणार. सो ह्याच्यापुढे काय होईल, म्हणजे ह्याच्यापुढे तुम्हाला काय करायला येईल, ह्याच्यापुढे कुठची डिझाईन घालता येईल, तुम्हाला स्वतःलाच आयडिया येणार. जसं जसं तुम्ही शिकणार तुम्हाला स्वतःलाच येणार आयडियाज. आता जसं मी लाईन्स काढते आहे, एक छोटी लाईन, एक मोठी लाईन, त्याच्यामध्ये डॉट, इझी आहे. फक्त काय याच्यात जास्त करून मी जेवढे पण बॉर्डर डिझाईन्स तुम्हाला मी दाखवले त्याच्यात जास्तीत जास्त मी काय यूज केलं, हम्प्स, लाईन्स, फिलिंग्स, लीव्ज, डॉट्स. ओके, जे मी बेसिकमध्ये दाखवलं. आय नो आय थिंक आय हॅव नॉट शोन लीव्स, बट मी तेही तुम्हाला शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलं असताल तर तुम्हाला माहिती असेल मी लीव्स दाखवले आहेत कसे काढायचे डिटेलमध्ये. आणि ह्याच्यात पण मी तुम्हाला सांगितलं पहिले लाईन काढायची, डॉट द्यायचा आणि देन पुश इट. इझी आहे, प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला येणार. प्रॅक्टिस कर. आणि कोणी कोणी फर्स्ट डेजची प्रॅक्टिस केली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे डे 2ची बॉर्डर्सची. जेवढे पण मी डिझाईन दाखवले आहेत बॉर्डरचे, टोटल 11 बॉर्डर डिझाईन्स दाखवले आहेत मी तुम्हाला डे 2मध्ये. अजून पण खूप बॉर्डर डिझाईन्स आहे, मी डे 3मध्ये दाखवेन कारण व्हिडिओ विल बी सो लाँग आणि तुम्ही पण एवढे सगळे प्रॅक्टिस कशी करणार ना. सो डे 2चे 11 बॉर्डर डिझाईन्स दाखवले ते तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. आणि तुम्ही पण विचार करा की असं या डिझाईनमध्ये तुम्ही काय घालू शकतात किंवा या बॉर्डर डिझाईनमध्ये तुम्ही काय काय घालू शकतात. तुम्ही पण थोडं म्हणजे थिंक करा आणि स्वतःची क्रिएटिव्हिटीने तुम्ही एक बॉर्डर डिझाईन बनवा असं मला वाटतं. ॲज आय टोल्ड यू, प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. सम विल से की मी मेहंदी शिकवते की मोटिवेट करते आहे, पण हे सगळं सांगणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही मोटिवेटच नाही आहात तर मग तुम्ही मेहंदी कशी काढणार, तुम्ही मेहंदी शिकणार कशी. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग, यू शुड बी मोटिवेटेड. कुठचंही काम करा तुम्हाला मोटिवेशन खूप गरजेचं आहे. मोटिवेशन असणं तरच तुम्ही डेडिकेशनने काम करणार. हम्स पण इझी आहेत. आता हे जे आहे मी काढते डब्ल्यू म्हणून, तुम्हाला ABCD बेसिकमध्ये दाखवली आहे काढायची, हे डब्ल्यू म्हणून काढायचं आहे. आता कुठे प्रेशर द्यायचं आहे आणि कुठे प्रेशर कमी करायचं आहे हे बघा. आता जेव्हा डब्ल्यू एंड होतो ना तेव्हा प्रेशर कमी करायचं आहे, कारण ते डबल लाईन दिसणार मग अँड दॅट विल नॉट लुक नाईस. तिथे आपल्याला एकच लाईन दाखवायची असं दाखवायचं आहे. आता इथे पण फर्स्ट बघा, डब्ल्यूची साईडची जी खालची बॉर्डर आहे ती मी आधी करते आणि त्याच्यानंतर आतून फिल करते आहे. डोंट मेक इट क्लमझी, एकदम क्लीनली वर्क करायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला तर मी मोटिवेशन दिलं मेहंदी शिकण्यासाठी, आता मला मोटिवेशन कोण देणार तुम्हाला मेहंदी शिकवण्यासाठी? ते मला तुमच्याकडून पाहिजे. दॅट आय वॉन्ट यू टू कमेंट दॅट हाव यू लाईक द वे ऑफ माय एक्सप्लेनेशन. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन आवडतं की नाही, मोटिवेशन दिलेलं आवडतं की नाही, की मी फक्तच एक्सप्लेनेशन देऊ तुम्हाला. आय हॅवंट टोल्ड यू दॅट आय लाईक द वे यू supported me in the last video, first video. Thank you so much for that. I hope you like the video and you will show support as you showed in the last video. So do practice of these borders and do like, share and comment. Don't forget to subscribe to my channel. Till then, stay safe, stay happy. Bye bye.